Good afternoon, students. Now here we see completeness in the set of real numbers. That is a completeness property. So we see here order completeness in R. So here order completeness. So order completeness, which is given by this theorem, order completeness. Every non-empty set of real numbers which is bounded above has the supremum. Supremum is least upper bound in R. So this order completeness property means every non-empty set of real numbers which is bounded above has the supremum. म्हणजे कोणताही सेट ऑफ रियल नंबर्स जो बाउंडेड अबोव असेल तर त्याचा सुप्रीमम म्हणजेच लिस्ट अपर बाउंड हा सेट ऑफ रियल नंबर्समध्ये एक्झिस्ट होतो. आता ह्याचं आपल्याला हे ऑर्डर कंप्लीटनेस प्रॉपर्टी आहे. ह्याचं एक्झाम्पल बघता येईल. जर आपण कुठलाही फायनाईट सेट घेतला, सपोज वी टेक हिअर ए इज ए फायनाईट सेट अँड हॅविंग द एलिमेंट 1 2 3 4 5. आता हा फायनाईट सेट घेतला तर आपण हे डिस्कस केलेले एव्हरी फायनाईट सेट इज ए बाउंडेड सेट विच इज बाउंडेड अबो ॲज वेल ॲज बाउंडेड बिलो. आता ही प्रॉपर्टी काय आहे, कुठलाही रिअल नंबरचा सेट घेतला म्हणजे रिअल नंबरचा सबसेट घेतला आणि तो बाउंडेड अबो असेल तर सुप्रीमम आरमध्ये एक्झिस्ट होईल. आता ठीक आहे, हा फायनाईट सेट आहे. फायनाईट सेट तर दोन्ही असतो, बाउंडेड अबो आणि बाउंडेड बिलो. मग हा बाउंडेड अबो आहे. बाउंडेड अबो कधी, जर याच्यासाठी अपर बाउंड एक्झिस्ट होत असतील. आता याच्यासाठी अपर बाउंड्स कुठले आहेत, अपर बाउंड्स ह्या सेटसाठी कुठले एक्झिस्ट होतील, अपर बाउंड्स 5 आणि 5पेक्षा ग्रेटर सगळे रिअल नंबर्स. आता इथं 5 आणि 6 मधले पण रिअल नंबर्स असतील. समजा 5.1 5.12 5.11 हे सगळे इन्फानाईट नंबर ऑफ 5 आणि 6 मधले रिअल नंबर. आता हे अपर बाउंड्स आहेत. मग नक्की ह्या अपर बाउंड्समधला ह्याचा सुप्रीमम किंवा सुप्रीमम म्हणजेच लिस्ट अपर बाउंड हा 5 मिळेल आपल्याला. म्हणजे ही प्रॉपर्टी काय, ऑर्डर कंप्लीटनेस. कुठलाही सेट ऑफ रिअल नंबरचा सबसेट घेतला तो बाउंडेड अबो जर असेल तर त्याचा लिस्ट अपर बाउंड किंवा सुप्रीमम हा आरमध्येच एक्झिस्ट होतो. आता हा सुप्रीमम हा सेट ऑफ रिअल नंबरमध्ये आहे. 5 हा रिअल नंबर आहे. आपण दुसरं एक्झाम्पल जर घेतलं, सपोज हिअर एस इज अ सेट विच इज ए ओपन इंटरवल 1, 2. आता अजून दुसरं माहिती आहे, कोणताही इंटरवल हा देखील बाउंडेड असतो. तसं आता हा ओपन इंटरवल 1, 2 आहे. याच्यामध्ये 1 आणि 2 मधले इन्फानाईट नंबर ऑफ रिअल नंबर्स आहेत. 1 नाही आहे, 2 पण नाही आहे, कारण याच्या एंड ह्या दोन्ही एंड ओपन्स आहेत. आता याचे अपर बाउंड्स कुठले होतील, 2 आणि 2पेक्षा ग्रेटर सगळे रिअल नंबर्स हे अपर बाउंड्स एक्झिस्ट होतील. मग याच्यातला लिस्ट अपर बाउंड आणि म्हणजेच सुप्रीमम काय आहे, आयदर लिस्ट अपर बाउंड और सुप्रीमम इज ए 2. आता कुठलंही एक्झाम्पल्स आपण जर घेतलं, हा जर सेट घेतला S1 इज इक्वल टू 1/n फॉर n बिलॉंग टू कॅपिटल N. हे एक्झाम्पल आपण पाहिलेले. आता या सेटचे एलिमेंट काय आहेत, 1/n. पण प्रत्येक n काय आहे, नॅचरल नंबर. म्हणजे n पहिला नॅचरल नंबर पुटअप गेला, नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात. n इज इक्वल टू 1 जर पुटअप केलं तर पहिला 1 मिळेल. कॅपिटल N दुसरा नॅचरल नंबर n इज इक्वल टू पुटअप केल्यावर n इज इक्वल टू 2 पुटअप केल्यावर 1/2 1/3 1/4 1/5 1/6 आणि सिमिलरली हे इन्फानाईट नंबर ऑफ एलिमेंट्स मिळतील आपल्याला. पहिला 1 आहे, 1/2 म्हणजे 0.50. हे एक्झाम्पल पाहिले आपण. 0.33 1/4 म्हणजे 0.25 1/5 म्हणजे 0.20 1/6 मीन्स 0.18. म्हणजेच काय, हे सगळे एलिमेंट डिक्रीज होत चालले. याची व्हॅल्यू कमी होते आणि फायनली हे 0कडे ॲप्रोच होतात. पण एक्झॅक्ट 0 हा एलिमेंट या सेटमध्ये नाही आहे. आता ह्याच्यात मोठा एलिमेंट कुठला आहे, सगळ्यात 1. म्हणजे 1 किंवा 1पेक्षा ग्रेटर सगळे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे अपर बाउंड याचे होतील. म्हणजे हा सेट बाउंडेड अबो आहे, कारण याच्यात अपर बाउंड 1 किंवा 1पेक्षा मोठे सगळे रिअल नंबर हे याचे अपर बाउंड्स आहेत. म्हणजे हा बाउंडेड अबो आहे. मग ह्या ऑर्डर कंप्लीटनेसनुसार किंवा आपण एक्झाम्पलमध्ये व्हेरीफाय करू शकतो. मग याचा लिस्ट अपर बाउंड किंवा सुप्रीमम हा 1 असेल. आता ही सिमिलर ऑर्डर कंप्लीटनेस प्रॉपर्टी ही बाउंडेड बिलो सेटसाठी पण आहे
म्हणजे काय आहे? ऑर्डर कंप्लीटनेस इन द सेट ऑफ रियल नंबर्स. एव्हरी नॉन एम्प्टी सेट ऑफ रियल नंबर्स which is bounded below has the infimum. ऑर्डर कंप्लीटनेस हे म्हणजे याच्यासाठी दोन्ही आहे. बाउंडेड अबो असेल तर सुप्रीमम एक्झिस्ट होईल आरमध्ये, आणि बाउंडेड बिलो असेल तर इन्फिमम. इन्फिमम म्हणजेच ग्रेटेस्ट लोअर बाउंड. आता ही ऑर्डर कंप्लीटनेस ही सिमिलर काय आहे? बाउंडेड बिलोसाठी एव्हरी नॉन एम्प्टी सेट ऑफ रियल नंबर्स विच इज बाउंडेड बिलो हॅज द इन्फिमम. इन्फिमम मीन्स ग्रेटेस्ट लोअर बाउंड इन आर. आता आपण सिमिलर एक्झाम्पल किंवा कुठलंही व्हेरीफाय करून बघा. एक्झाम्पल, कोणताही रियल नंबरचा सबसेट जो बाउंडेड बिलो असेल, बाउंडेड बिलो म्हणजे त्या सेटसाठी लोअर बाउंड जर एक्झिस्ट होत असतील तर त्या सेटचा इन्फिमम एक्झिस्ट होतो, आणि तो इन्फिमम किंवा ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा सेट ऑफ रियल नंबरचा मेंबर असतो. आता फॉर एक्झाम्पल कुठलंही एक्झाम्पल घ्या. आपलं सिमिलर एक्झाम्पल हा फायनाईट सेट आहे. हा फायनाईट सेट बाउंडेड बिलो पण आहे, कारण याच्यासाठी लोअर बाउंड एक्झिस्ट होतात. लोअर बाउंड्स कुठले असतील? 1 किंवा 1पेक्षा छोटे सगळे रियल नंबर्स हे लोअर बाउंड्स असतील, आणि याच्यातला ग्रेटेस्ट काय? सगळ्या लोअर बाउंडमधला 1. मग याच्यासाठी ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा 1. ग्रेटेस्ट लोअर बाउंड म्हणजे इन्फिमम 1 असेल. आता सिमिलरली आपण याचं जर एक्झाम्पल बघितलं आयदर GLB ऑर इन्फिमम. सो फॉर दिस सेट, सो दिस इज ए 1. आणि आपण क्लोज्ड इंटरवल 1,2 जर घेतला तर आता या सेटचे हा सेट बाउंडेड बिलो पण आहे. 1 किंवा 1पेक्षा लहान सगळे रियल नंबर्स याचे लोअर बाउंड्स आहेत, आणि त्याच्यातला ग्रेटेस्ट हा लोअर बाउंड हा 1 असेल. मग या सेटसाठी देखील इन्फिमम हा 1च असेल. कोणताही सेटसाठी म्हणजे कोणत्याही सेट जो बाउंडेड बिलो आहे त्याच्यासाठी इन्फिमम एक्झिस्ट होईल. दिस इज अ ऑर्डर कंप्लीटनेस. So here we have seen what is meant by order completeness in the set of real numbers. Now here the set of real numbers is a complete ordered field. तर ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे की सेट ऑफ रियल नंबर्स इज ए ऑर्डर्ड फील्ड. फर्स्ट, set of real numbers is a field. So that set of real numbers satisfies the 11 properties of field, and again it is a ordered field. Means here ordered relation satisfied for the set of real numbers, and as we have seen here completeness property is satisfied for the real numbers. Completeness property satisfied for the real numbers, that's why set of real numbers is a complete ordered field. So here we see Archimedean property of real numbers. So this property, Archimedean property of real numbers, so which is given by this theorem number 2, the real number field is a Archimedean. So we see this property. So this property, Archimedean property, is such that if A and B are any two positive real numbers, so if A and B are any two positive real numbers, then there exists a positive integer n. There exists a positive integer n such that n into A is greater than B. So this Archimedean property, we see here in detail this property. So this A and B, so this A and B are the positive real numbers. So these are any two positive real numbers. So either A is greater or B is greater. So these are any two positive real numbers, but here n is a positive integer. N is a positive integer. So we see here example, म्हणजे A आणि B कोणतेही पॉझिटिव्ह रियल नंबर्स असतील तर रियल नंबर म्हणल्यावर मग ते पॉझिटिव्ह रियल नंबर्स A आणि B
एक तर पॉझिटिव्ह फ्रॅक्शन्स असतील, एक तर दोन्हीही पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील, एक इंटिजर असेल त्यातला, दुसरा फ्रॅक्शन असेल, किंवा दोन्हीही रॅशनल नंबर्स असतील, किंवा दोन्हीही इरॅशनल पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर्स असतील. तर असे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स असतील तर त्याच्यासाठी n सारखा पॉझिटिव्ह इंटिजर एक्झिस्ट होतो की n इंटू ए इज ग्रेटर दॅन बी. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज ए इज इक्वल टू 1.5 अँड बी इज इक्वल टू 3.5. ए इज इक्वल टू 1.5 अँड बी इज इक्वल टू 3.5. आता ए आणि बी दोन्हीही रिअल नंबर्स आहेत. मग आता इथं ह्या दोन पॉझिटिव्ह रिअल नंबरसाठी एक पॉझिटिव्ह इंटिजर n सारखा एक्झिस्ट होतो की जेणेकरून n आणि a हा प्रॉडक्ट b पेक्षा ग्रेटर असला पाहिजे. सो हिअर आय टेक n इज इक्वल टू सपोज 3. आपण समजा हा पॉझिटिव्ह इंटिजर या आर्किमिडियन प्रॉपर्टीमधला पॉझिटिव्ह इंटिजर हा जर +3 घेतला तर इथं नक्कीच ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल. म्हणजे n इंटू ए ही ह्या बी पेक्षा ग्रेटर मिळाली पाहिजे. n इंटू ए किती मिळेल? 1.5 इंटू 3 दॅट इज 4.5 अँड डेफिनेटली 4.5 इज ग्रेटर दॅन 3.5. सो दिस इज अ आर्किमिडियन प्रॉपर्टी अँड दिस इज ट्रू फॉर एनी टू पॉझिटिव्ह रिअल नंबर. कोणत्याही दोन पॉझिटिव्ह रिअल नंबरसाठी असा इंटिजर एक एक्झिस्ट होईल, कमीत कमी एक काय इन्फानाईट नंबर ऑफ असे पॉझिटिव्ह इंटिजर्स एक्झिस्ट होतील की फर्स्ट म्हणजे हा पॉझिटिव्ह रिअल नंबर इंटू दिस एक्झिस्ट झालेला पॉझिटिव्ह इंटिजर हा प्रॉडक्ट ग्रेटर असेल. सो दिस इज आर्किमिडियन प्रॉपर्टी. वी हॅव टू सी हिअर सम करोलरीज. सो नाव हिअर वी सी हिअर these two corollaries of this Archimedean property. So here if a be a positive real number and b, so this a is given to be positive real number and this b is a any real number. B is a any real number means b is such that either it is a positive real number or negative real number. Then there exists a positive integer n. So this is a positive integer n such that n into a is greater than b. So this corollary आपण जी आर्किमिडियन प्रॉपर्टी बघितली त्या आर्किमिडियन प्रॉपर्टीमध्ये इथं ए आणि बी हे फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आहेत आणि n हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे आर्किमिडियन प्रॉपर्टीमधला. पण आता इथं ए हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे पण बी मात्र एनी रिअल नंबर आहे. मग तो पॉझिटिव्ह रिअल नंबर असेल किंवा निगेटिव्ह रिअल नंबर असेल. आता हे आपल्याला व्हेरीफाय करता येईल. तर ठीक आहे, आपण ह्याचं एक्झाम्पल घेऊ. ए हा पॉझिटिव्ह रिअल नंबर. वी टेक सपोज ए इज इक्वल टू 3 आणि बी हा कोणताही रिअल नंबर आहे. आता समजा आपण बी इज इक्वल टू -1/2 हा घेऊ आणि n हा वी टेक n इज इक्वल टू 4. देन डेफिनेटली n इंटू ए इज ग्रेटर दॅन बी. कारण ऑलरेडी ह्यांचा प्रॉडक्ट तो पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट हा ग्रेटर देईल. ए इंटू एन वी गेट 12. सो 12 इज ग्रेटर दॅन दिस निगेटिव्ह -1/2. सो दिस इज अ ट्रू. सो नेक्स्ट करोलरी फॉर एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर ए, फॉर एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर ए देअर एक्झिस्ट ए पॉझिटिव्ह इंटिजर n सच दॅट n इज ग्रेटर दॅन ए. म्हणजे आता ही जी करोलरी 2 आहे कोणत्याही पॉझिटिव्ह रिअल नंबरसाठी त्याच्यापेक्षा मोठा पॉझिटिव्ह इंटिजर एक्झिस्ट होतो. म्हणजे आता आपण पॉझिटिव्ह रिअल नंबर सपोज आय टेक हिअर n इज इक्वल टू वी टेक ए इज इक्वल टू ए हा पॉझिटिव्ह रिअल नंबर 1.5 घेतला तर नक्कीच ह्या पॉझिटिव्ह रिअल नंबरपेक्षा मोठा इंटिजर एक्झिस्ट होतो. आता ह्याच्यापेक्षा मोठा इंटिजर 2 म्हणजे एनी नंबर ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ असे इंटिजर्स एक्झिस्ट होतील की ह्या पॉझिटिव्ह रिअल नंबरपेक्षा मोठे असतील. म्हणजे असा n एक्झिस्ट होईल दॅट हिअर दिस 2 इज ग्रेटर दॅन 1.5 मीन्स हिअर दिस इज ग्रेटर दॅन. सो दीज आर द corollaries of the Archimedean property.